नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रोफेसर दिनेश कदम पाटील सर या यूट्यूब चॅनलवर सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास, मराठी व्याकरण, समाजसुधारक व अर्थशास्त्र या संपूर्ण विषयांच्या सिरीज सुरू केलेल्या आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण अर्थशास्त्र या विषयामधील पंचवार्षिक योजना या टॉपिकवर काही महत्त्वपूर्ण प्रश्न व त्यांची उत्तरे पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या. तर पाहूया पंचवार्षिक योजना यावरील महत्त्वपूर्ण प्रश्न. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. सर्वोदय योजना 1945 हे अयोग्य जोडी आहे. तर या ठिकाणी योग्य जोड्या पाहूया. गांधीवादी योजना 1944, त्यानंतर मुंबई योजना 1944, जनतेची योजना 1945. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणती योजना विषमता नष्ट करण्यावर व समता प्रस्थापित करण्यावर भर देते? तर त्याचं योग्य उत्तर आहे जनता योजना, पीपल्स प्लॅन हे होय. प्रश्न क्रमांक 3, इसवी सन 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली? तर योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 1938 मध्ये राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली. प्रश्न क्रमांक 4, जागतिक महामंदी अरिष्टांचा सर्वाधिक घातक परिणाम कोणत्या अर्थव्यवस्थेवर पडतो? तर योग्य उत्तर असेल भांडवलशाही अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो. प्रश्न क्रमांक 5, भारतातील सर्व राज्यांना नियोजन प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी कोणती संस्था कार्यरत आहे? तर त्याचं योग्य उत्तर असेल राष्ट्रीय विकास परिषद अर्थात NDC. प्रश्न क्रमांक 6, नियोजन प्रक्रियेतील एकमेव संवैधानिक संस्था म्हणून कोणत्या संस्थेचा उल्लेख करावा लागेल? तर योग्य उत्तर असेल जिल्हा नियोजन व विकास परिषद ही संस्था. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्षपद हे पदसिद्ध असते? तर योग्य उत्तर असेल वरील सर्व, म्हणजेच राष्ट्रीय नियोजन मंडळ, जिल्हा नियोजन मंडळ, राष्ट्रीय विकास परिषद व राज्य नियोजन मंडळ या सर्वांचे संस्थेचे अध्यक्षपद हे पदसिद्ध अध्यक्ष असते. प्रश्न क्रमांक 8, पहिल्या पंचवार्षिक योजनेबाबत योग्य विधाने ओळखा. तर योग्य उत्तर आहे मित्रांनो अ, ब, ड. सविस्तर रूपामध्ये पाहूया. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या बाबत योग्य विधाने. अ नंबर, या योजनेत शेती व सिंचनावर भर दिला. ब नंबर, या योजनेत कुटुंब नियोजनावर भर दिला. आणि ड नंबर, या योजनेत फाळणीनंतरच्या समस्यांना सामोरे जावे लागले. प्रश्न क्रमांक 9, सरकती योजनेशी संबंधित व्यक्ती कोण कोण आहेत? तर वरील सर्व हे उत्तर योग्य आहे. तर सरकत्या योजनेशी कोणकोणते व्यक्ती संबंधित आहेत? तर गुन्नार मिर्दाल, TD लकडवाला, मोरारजी देसाई, प्रोफेसर रँगनर. प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या योजनेत प्रथमच सूचक आर्थिक नियोजनावर भर देण्यात आला? तर 8व्या योजनेमध्ये सूचक आर्थिक नियोजनावर भर देण्यात आला. प्रश्न क्रमांक 11, योग्य जोड्या लावा. तर उत्तर पाहूया डायरेक्ट आपण. दुसरी पंचवार्षिक योजना जड व मूलभूत उद्योग, चौथी पंचवार्षिक योजना स्वावलंबन, 7वी पंचवार्षिक योजना उत्पादक रोजगार निर्मिती व 9वी पंचवार्षिक योजना कृषी व ग्रामविकास. पुढे पाहूया. प्रश्न क्रमांक 12, योग्य जोडी ओळखा. औद्योगिक धोरण. योग्य उत्तर दुसरे औद्योगिक धोरण 1956, अवजड उद्योग. प्रश्न क्रमांक 13, तिसऱ्या पंचवार्षिक योजनेतील महत्त्वाच्या घटना ओळखा. अ नंबर, कृषी मूल्य आयोग. ब, चीनशी युद्ध. प्रश्न क्रमांक 14, खालील विधाने कोणत्या पंचवार्षिक योजनेतील आहेत? अ, प्रथम अणुचाचणी. ब, आणीबाणी लादली. क, 20 कलमी कार्यक्रम. या सर्व योजना 5व्या पंचवार्षिक योजनेतील आहेत. प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत लक्ष्यापेक्षा साध्य अधिक झालेले आहेत? तर ते योग्य उत्तर आहे 7वी पंचवार्षिक योजना, 6वी पंचवार्षिक योजना आणि 5वी पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 16, 8व्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित वैशिष्ट्ये ओळखा. तर योग्य उत्तर मुक्त आर्थिक धोरण, सूचक आर्थिक नियोजन, मध्यान्ह भोजन कार्यक्रम.
प्रश्न क्रमांक 17, सर्वात कमी तुटीचा अर्थभरणा असलेल्या पंचवार्षिक योजनेचा पर्याय ओळखा. तर योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1, 5वी पंचवार्षिक योजना, 9वी पंचवार्षिक योजना आणि 10वी पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 18, अयोग्य जोडी ओळखा. अयोग्य जोडी आहे स्थैर्यासह आर्थिक विकास, 3री पंचवार्षिक योजना ही अयोग्य जोडी आहे, चुकीची जोडी आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बरोबर जोड्या पाहूया. अन्न काम उत्पादकता, 7वी पंचवार्षिक योजना. सामाजिक न्याय व समतेसह आर्थिक विकास हे 9वी पंचवार्षिक योजना. वेगवान व सर्वसमावेशक विकासाकडे वाटचाल ही 11वी पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 19, सर्वसामान्य लोक ज्या वस्तूंचा वापर करतात त्यांच्या निर्मितीवर भर देणारी योजना कोणती? तर ती आहे 7वी पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 20, अयोग्य जोडी ओळखा. अध्यक्षासंदर्भातली अयोग्य जोडी ओळखा. तर अयोग्य जोडी आहे 8वी पंचवार्षिक योजना VP सिंग व 9वी पंचवार्षिक योजना PV नरसिंह राव ही चुकीची आहेत. तर बरोबर पाहूया. 2री पंचवार्षिक योजना पंडित जवाहरलाल नेहरू व सरकती योजना मोरारजी देसाई. प्रश्न क्रमांक 21, खालील उद्दिष्टे कोणत्या योजनेची आहेत? राहणीमान उंचावणे, आयुर्मान उंचावणे, खेड्यात आरोग्यांच्या सोयी उपलब्ध करणे हे सर्व राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन यांची उद्दिष्टे आहेत. प्रश्न क्रमांक 22, सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या योजनेचे विलगीकरण करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर असेल एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम, दशलक्षी विहिरी योजना आणि गंगा कल्याण योजना या सर्व योजनांचा समावेश सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 23, आश्वासित रोजगार व जवाहर ग्राम समृद्धी योजनेचे विलिनीकरणातून निर्माण करण्यात आलेली योजना कोणती? तर योग्य उत्तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही आहे. खालील योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू करण्यात आल्या? अ. भाग्यश्री बालकल्याण योजना, ब. कस्तुरबा गांधी शिक्षण योजना, क. अन्नपूर्णा योजना आणि ड. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना. या सर्व योजना आपण 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये समाविष्ट केलेल्या आहेत, 9व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 25, खालील विधाने कोणत्या पंचवार्षिक योजनेबाबत आहेत? अ. या योजनेत प्रथम पुढील 15 वर्षाचा विचार करण्यात आला. ब. या योजनेस कम्प्युटर शिक्षणाला सुरुवात झाली. हे दोन्हीही योजना 7व्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू करण्यात आल्या. प्रश्न क्रमांक 26, अयोग्य जोडी ओळखा. पंचवार्षिक योजना आणि प्रतिमान. तर अयोग्य जोडी आहे 4थी पंचवार्षिक योजना PC महालनोबिस हे अयोग्य आहे, चुकीचे आहे. तर योग्य जोड्या पाहूया. 8वी पंचवार्षिक योजना राव मनमोहन हे प्रतिमान होतं. 6वी पंचवार्षिक योजना ॲलन रुद्रा हे प्रतिमान आणि 7वी पंचवार्षिक योजना वकील ब्रह्मानंद हे प्रतिमान होतं. प्रश्न क्रमांक 27, कोणत्या पंचवार्षिक योजनेत बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले आहे? तर योग्य उत्तर 4थी आणि 6वी पंचवार्षिक योजनेमध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. योग्य जोड्या लावा. पोलाद कारखाने व राज्य. सालेम हे तामिळनाडू या राज्यात आहे. विजयनगर हे कर्नाटक या राज्यामध्ये आहे. तर भिलाई हे छत्तीसगडमध्ये आहे आणि दुर्गापूर हे पश्चिम बेंगॉलमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 29, खालीलपैकी कोणते पोलाद कारखाने 4थ्या पंचवार्षिक योजनेत स्थापण्यात आले आहेत? तर विजयनगर आणि बोकारो हे दोन्हीही पोलाद कारखाने 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्थापन करण्यात आले. प्रश्न क्रमांक 30, जिल्हा नियोजन मंडळात खालीलपैकी कोणते शासकीय सदस्य असतात? तर मुख्याधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस महासंचालक हे असतात. प्रश्न क्रमांक 31, 6व्या पंचवार्षिक योजनेतील महत्त्वाचे कार्यक्रम कोणते आहेत? तर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना व ग्रामीण भागातील महिला व बालविकास कार्यक्रम हे आहेत. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण हे धोरण स्वीकारले? तर हे आपण 8व्या पंचवार्षिक योजनेमध्ये स्वीकारले. अयोग्य विधान ओळखा.
तर अयोग्य विधान आहे स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना 1997 हे अयोग्य विधान आहे, चुकीचं विधान आहे. तर बरोबर विधानं पाहूया. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सन 2000, जननी सुरक्षा योजना सन 2005, मध्यान्ह योजना सन 1995. प्रश्न क्रमांक 34, योग्य विधाने अचूक ओळखा, म्हणजे अचूक विधाने ओळखा. पंचवार्षिक योजना व एकूण खर्च. तर योग्य उत्तर आहे 8वी पंचवार्षिक योजना 8.71 लाख कोटी रुपये. प्रश्न क्रमांक 35, योग्य विधाने ओळखा व योग्य विधाने ओळखा कालावधी संदर्भात. वार्षिकी योजना 1966 ते 69 हे योग्य विधान आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 36, इंडियाज इकॉनॉमिक प्लॅनिंग इन इट्स अ बॉर्डर सेटिंग या प्रबंधात सरकत्या योजनेबाबत कोणी माहिती मांडली. तर योग्य उत्तर गुन्नार मिर्दाल यांनी मांडली. प्रश्न क्रमांक 37, अटल बिहारी वाजपेयी अध्यक्ष व के.सी. पंत उपाध्यक्ष असलेली पंचवार्षिक योजना कोणती. तर योग्य उत्तर असेल 9वी व 10वी पंचवार्षिक योजना. प्रश्न क्रमांक 38, खालीलपैकी कोणती पंचवार्षिक योजनेत लक्ष्यापेक्षा साध्य अधिक झालेले आहे. तर योग्य उत्तर 5वी पंचवार्षिक योजना, 7वी पंचवार्षिक योजना आणि पहिली पंचवार्षिक योजना या सर्व योजनांमध्ये लक्ष्यापेक्षा साध्य अधिक झालेला आहे. प्रश्न क्रमांक 39, 20 कलमी कार्यक्रम कोणत्या पंतप्रधान काळात सुरू झालेली आहे. तर पंतप्रधान इंदिरा गांधी व मनमोहन सिंग यांच्या काळात. प्रश्न क्रमांक 40, गरिबी हटाव घोषणा व त्यांची अंमलबजावणीशी संबंधित पंचवार्षिक योजना कोणती. तर 4थी व 5वी ही पंचवार्षिक योजना होय. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेत भारत पाकिस्तान युद्ध झालेले आहेत. तर योग्य उत्तर 3ऱ्या पंचवार्षिक योजनेत, त्यानंतर 4थ्या पंचवार्षिक योजनेत आणि 9व्या पंचवार्षिक योजनेत. प्रश्न क्रमांक 42, सुएज कालवा प्रश्न, ब परकीय गंगाजळीत घट, क प्रतिकूल मान्सून या घटना कोणत्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहेत. तर त्या 2ऱ्या पंचवार्षिक योजनेशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 43, सामाजिक सुरक्षा योजना सन 2004 कोणत्या वर्गासाठी सुरू करण्यात आली. तर ती असंघटित क्षेत्र कामगार या वर्गाकरता सुरू करण्यात आली. प्रश्न क्रमांक 44, इंदिरा गांधी किती पंचवार्षिक योजनेच्या अध्यक्षपदी होत्या. तर इंदिरा गांधी या 3 पंचवार्षिक योजनेच्या अध्यक्षपदी होत्या. प्रश्न क्रमांक 45, नाबार्ड आयात निर्यात बँक कोणत्या पंचवार्षिक योजनेतील आहेत. तर या 6व्या पंचवार्षिक योजनेतील आहेत. प्रश्न क्रमांक 46, मनमोहन सिंग हे खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते. तर ते 7व्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 47, दरवार्षिक योजना कोणत्या वर्षी लागू केली गेली. तर 1990 ते 1992 या दरम्यान वार्षिक योजना लागू केली गेली. प्रश्न क्रमांक 48, कोणत्या पंचवार्षिक योजनेत पुढील समस्यांना सामोरे जावे लागले. अ भारत पाक युद्ध, ब दुष्काळ, क बांगलादेशी निर्वासित. हे सर्व प्रश्न 4थ्या पंचवार्षिक योजनेमध्ये निर्माण झालेत व भारताला या समस्यांना सामोरे जावे लागले. प्रश्न क्रमांक 49, पंचवार्षिक योजनांना मंजुरी देणाऱ्या संस्थांचा उतरता क्रम असलेला योग्य पर्याय सांगा. तर योग्य उत्तर संसद, राष्ट्रीय विकास परिषद, राष्ट्रीय नियोजन मंडळ. प्रश्न क्रमांक 50, योग्य विधाने ओळखा. सर्वाधिक परकीय मदत योजना 10वी पंचवार्षिक योजना, ब सर्वाधिक तुटीचा अर्थ भरणा पहिली पंचवार्षिक योजना. या ठिकाणी योग्य उत्तर मित्रांनो दोन्हीही विधानं काय आहेत, चुकीची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयाची आपण संपूर्ण सिरीज अभ्यासत आहोत आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये आपण पंचवार्षिक योजना या घटकावरील अतिमहत्त्वाचे 50 प्रश्न या ठिकाणी पाहिलेले आहेत. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया तुम्ही जास्तीत जास्त हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.